राजे, तुम्ही भवानीबाईंना वचन दिलं? हो दिलं. का दिलं? त्यांनी हट्ट केला म्हणून दिलं. दिलं वचन पाळाल? आजवर कधी आम्ही वचन पाळलं नाही. तुम्ही सांगा. तुम्ही वचन पाळलं तेव्हा परिस्थिती तुमच्या कह्यात होती, परंतु आता परिस्थिती वेगळी आहे. कबूल आहे येसू, पण तुम्ही वचन द्यायला नको होतं. येसू, अहो आमच्या लाडक्या लेकीनं आमच्याकडं मागून मागून मागितलं काय? तर वचन. सासरी जाताना आमच्या मेण्याला खांदा द्या म्हणून. येसू बाप भोईच असतो. लेकीच्या सुखाचा मेणा त्याच्या खांद्यावर असतो. हो राजे, पण हे सोपं नाही. अवघड असलं तरी अशक्यही नाही. तुम्ही भवानीबाईंना वचन द्यायला नको होतं. येसू, आम्ही कुणाला नाही म्हणतो का कधी? मग ही तर लेक, पोटचा गोळा. का आणि कसं नाही म्हणावं? राजे, तुम्ही उद्या वेळेत आला नाही तर मग रायगडाच्या चारही कोपऱ्यांवरून धावतील भवानीबाई. तुम्ही कुठं दिसताय का हे बघण्यासाठी टाचा उंच करून बघतील. हो येसू, मुलगी खूप हळवी असते बापासाठी. आणि बाप कसा असतो? बापही हळवाच असतो. आपल्या लेकीसाठी तो आपला आत्मा गहाण ठेवतो. त्या बदल्यात त्याला त्या देवरूपी सावकाराकडून लेकीचं सुख हवं असतं, तिचं हसणं हवं असतं. आम्ही वचन दिलं ते त्यासाठी. आम्ही येईपर्यंत आमच्या भवानीबाईंच्या लग्नाचा प्रत्येक सोहळा साजरा व्हावा म्हणून. राजे, आम्हाला तुमचं सगळं मान्य आहे, परंतु भवानीबाई खूप वाट बघते आणि मग ऐन वेळी त्यांना समजावणं कठीण होईल. आम्ही वेळेत येण्याची कोशिश करू. राजे, आम्ही अजूनही म्हणतोय त्यांना समजावून सांगा, खुलासा करा. नाही येसू, आम्ही शब्द दिलाय त्यांना. मग आम्ही आत्ता जाऊन भवानीबाईंना जाब विचारतो. कोणाच्या परवानगीने शब्द घेतला? नाही, मुळीच नाही. येसू, एक गोष्ट लक्षात ठेव. आकाश पाहण्यासाठी पाहणाऱ्याला कोणाची परवानगी लागत नाही की कुणी त्याला हुकूम करावा लागत नाही. तसंच बापाकडे हट्ट करण्यासाठी लेकीला कुणाची परवानगी लागत नाही. हो, अधिकार असतो तिचा. त्यामुळे तुम्ही भवानीबाईंना काही म्हणू नका की काही विचारू नका. आता लेकीचे हात पिवळे होतील आपल्या. राजे, येसू, वचन देण्यापूर्वी आम्ही भवानीबाईंच्या डोळ्यात पाहिलं. आर्जवाचा दर्या उसळला होता. नाही नकार देऊ शकलो आम्ही त्यांना. अशक्य वाटत असतानाही वचन देऊन मोकळे झाले. आता जगदीश्वराला काळजी. एक वेगळाच पेच उभा राहिलाय. त्यांनी मनी नसता. हो ना, राजांनी वचन का दिलं असेल काहीच कळलं नाही. आता ते वचन कसं पाळणार? का आपली लहान लेकराची समजी घातली? नाही नाही, अशी कशी समजी घालतील? आणि समजा घातली तरी उद्या भवानीबाई वाट पाहतील.
त्यांच्या कोळ्या मनावर आघात होईल त्याचं काय? तेही आहेच. भवानीबाईंच्या आयुष्यभर लक्षात राहील ही गोष्ट. हो, म्हणूनच म्हणालो की हा पेच उभा राहिलाय. थोडक्यात बुऱ्हाणपूरची मोहीम आणि लग्नाची मोहीम या दोन्ही आघाड्या आपल्याला सांभाळाव्या लागणार आहेत. माफ करा, पण आत्ता तरी अवघड वाटतंय. अवघड आहे, पण करावं तर लागणारच. हो, कसं करणार कविराज? कसं करणार ते मला माहित नाही, पण जे होईल ते होईल. पण बुऱ्हाणपुरातून राजांना सुखरूप लग्नाच्या मांडवात आणण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. खरंय. आणि त्याकरता आपलं नियोजनही व्यवस्थित असायला हवं. नियोजन आणि नशिबाची साथ, या दोन्ही गोष्टी जुळल्या ना तर काहीच अवघड नाही. नशीब नेहमी धाडसाला साथ देतं आणि धाडस आपल्या रक्तात आहे. ते तर आहेच, पण आपण चाललोय वाघाच्या गुहेत. आत शिरून त्याच्यावर झडप घालून त्याला ठार करायचं, आणि बाहेर उभे असणारे 5 लाखांची फौज. आणि त्यानंतर भवानीबाईंच्या पाठवणीलाही यायचं, त्यांच्या मेण्याला खांदाही द्यायचा. अवघड आहे. अवघड आहे, अशक्य नाही. माँ चंडीचा आशीर्वाद आहे. जय माँ चंडी. या. किती वेळ लागला? ओली हळद आणि कापड आणलंय. हळद अजून हवी होती, आम्ही काढून ठेवली होती. असू द्या, आता तो कपडा त्या हळदीत भिजवा आणि पिवळा करा. जी. अंबिकाबाई, यसुबाई कुठे आहेत? मुहूर्त मेढ आणायला इतका उशीर? ही घ्या मुहूर्तमेढ. घ्या. आणले सगळे जिन्नस? जी मातोश्री. आता हे सगळे या पिवळ्या कापडात बांधायचं ना? हो, वरबाई आता तुम्हीच पुरचुंडी बांधा. दे. सर्व तयारी झाली, राजांना बोलवा. राजे. दादासाहेब कुठे आहेत? राजे असतील इथेच कुठेतरी. बोलवा लवकर. आणि ज्यांचं मुहूर्त मेढीसाठी नाव आलंय त्या पाहुण्यालाही बोलवा. ते पाहुणे आहेत इथेच, आता फक्त राजेच. सुनबाई, बघा कुठे आहेत ते राजे. आम्ही जाऊ, दादासाहेबांना घेऊनच येतो. नाही, नको. आम्ही घेऊन येतो दादासाहेबांना. आलोच. तर राजे आसपासच असले पाहिजे. आजपासून रोज कार्यक्रम विधी असणार आहेत 12 दिवसांपर्यंत. 12व्या दिवशी मंगलविवाह. आता सुरुवातीपासून घाणा भरणं, हळद, देवक बसवणं, सीमंत पूजन, व्याही भेट, नवरदेवाचे स्वागत, नैवेद्य, हे सर्व विधी प्रत्येक दिवशी होणार आहे. प्रत्येक दिवस महत्वाचा.
हे महाचंडी, एवढे विधी, देवक पूजन, नैवेद्य, पूजा, आगत स्वागत, तेही राजनच्या हजेरीत। कैसा होगा सब? कठीण काम आहे। आलोच आम्ही। महाराज, औरंगजेबाच्या छावणीत चुळबुळ चालली आहे। म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टी चालल्यात। आपल्या इथं राहणारी दऱ्याखोऱ्यातली माणसं, डोंगर दऱ्यातल्या चोर वाटा माहीत असलेली माणसं त्यांनी पळवून आणल्यात। काही जणांना आमिष दाखवून बोलवलंय। याचा अर्थ तो स्वराज्यात उतरण्याच्या वाटा निश्चित करतोय महाराज। होय, शक्यतो सगळी माहिती घेतली जाते। याचा अर्थ एकच, औरंगजेब निघण्याच्या तयारीत आहे। होय महाराज, औरंगजेब बुरानपूर सोडणार। म्हणजे आमचा अंदाज खरा ठरला तर? होय महाराज, आणि बुराणपुरात जाण्याचा आपला निर्णयही आता मला योग्यच वाटतोय। बहिर्जी काका, लवकर म्हणजे किती लवकर निघेल तो? तापी माईचं पाणी थोडं वसरलं आणि त्याच्या सैनिकांना सहजपणे नदी वलंडता आली की निघणार तो। पण त्याने नदीचे उतार हेरून ठेवले असणारच। होय, शिवाय नदी पार करण्यासाठी लागणाऱ्या होड्या, नावा त्याच्याकडे हायत्या। आणि आता त्याची डागडुजी सुरू झाली। याचा अर्थ आपल्याला घाई करावी लागली। होय, शिवाय आता पाऊस काळ थांबल्यामुळं सगळ्याच नद्यांचं पाणी झपाट्यानं वसरायला लागलंय। त्यामुळे एकूणच त्याची धावपळ, लगबग आणि मसलती बघता तो 2 दिवसात बी निघू शकतो। कदाचित 8-15 दिवसात बी निघल। त्याला म्हणाव तेवढी तसदी होऊ देणार नाही तुला। हो, येतोय म्हणाव बुराणपुरातच। होय महाराज, पण लवकरात लवकर गेलं तर फायदा होईल। तसं असेल तर आम्ही आजच निघतो। आज राजन, आज कसं निघणार? मुहूर्तमेढ पूजन करायचं। मुहूर्तमेढ? जी राजन, इतक्यात बुलावा येईल। एवढंच नाही राजन, रोहित सांगत होते मुहूर्तमेढ पूजन झाल्यावरती घाणा भरणं, देवदेवक बसवायचे, सीमांत पूजन, व्याही भेट, अनेक अनेक विधी आहेत हर रोज। महाराज, आता हो, कसं बाहेर पडणार? बत्ताशीबाई, वहिनीसा, तुम्ही नका जाऊ। का? काय झालं? राजे तुम्हाला सापडणं मुश्किल। असं काही नाही, उलट त्यांचा माग आम्हाला लगेच कळतो। हो, महालीत नाहीत ना दादासाहेब? हो, याचा अर्थ ते मसलतीत आहेत। हो बत्ताशीबाई, राजे मसलतीत आहेत। परंतु तुम्हाला कसं ठाऊक? अहो, बहिर्जी काकांना पाहिलं होतं, तेव्हाच ताडलं की आज मसलत असणार म्हणून। राजे मसलतीत आहेत। आणि तुम्ही जाऊ दिलं। मुहूर्तमेढ रोवायचे आहे हे माहित असताना सुद्धा मसलती करूच कशा देता तुम्ही? बत्ताशीबाई, अहो, गोष्टी महत्वाच्या असतात ना। कसल्या महत्वाच्या गोष्टी? आणि कोणती गोष्ट महत्वाची नाही? मसलत महत्वाची, लढाई महत्वाची, राजकारण महत्वाचं असलंच पाहिजे, पण लेकीचं लग्न महत्वाचं नाही का? लग्न तर महत्वाचं आहेच की, पण म्हणावं मसलत महत्वाची आहे। काय आईबाप आहात? आहे काही काळजी? आणि लग्न काढलंय लेकीचं।
अहो माणसं खोळंबली आहेत मुहूर्तमेढ रोवायला आणि बाप कुठे आहे तर मसलतीत. तुम्हाला माहितीये खरं तर लेकीच्या लग्नात बाप सगळ्यात आधी हजर असतो. सगळ्यांना मामा काका म्हणत आर्जव करतो. आणि इथे बघा काळजी नसल्यासारखं चाललंय सगळं. नाही हो, तसं काही नाही, पण काहीतरी महत्वाचंच असेल ना. आणि बायको ही अशी नवऱ्याला पाठीशी घालणारी. आलोच दादासाहेबांना घेऊन. राजे आजच निघायचं? होय, आजच निघावं लागेल, कारण उशीर झाला तर जाऊन उपयोग होणार नाही. बर्जी काका, तुम्हाला काय वाटतं? आम्ही आजच निघालो तर तुमची काही अडचण? अजिबात नाही. मी समध्या तयारीत आहे महाराज. तुम्ही जर आज निघाला तर मी आत्ताच निघेल. ठरल्याप्रमाणे बुरानपुरात भेटू. ठीक आहे. आणि रस्त्यात आपली माणसं खबरदार आहेतच. उत्तम. बहिर्जी काका, भवानीबाईंच्या लग्नाची खबर बुऱ्हाणपुरात पोहोचली आहे? होय महाराज, औरंगजेबाच्या कानापर्यंत ही खबर पोहोचलेली आहे. म्हणजे रायगडावरती लगीन सोहळा सुरू आहे, त्यामुळं सगळे मानकरी सरदार युवराजनीच्या लग्नाला हजर राहणार आहेत असं सगळीकडे पसरवलंय. बहिर्जी काका, आमच्या मनातल्या गोष्टी तुम्ही अगोदरच करून टाकता. थोरल्या महाराजांची शिकवण आहे. म्हणजे आपण गाफील असणार हे गृहीत धरून औरंगजेब स्वराज्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार. औरंगजेब आपला घात करेल त्या आधीच त्याच्यावर झडप घालायची. राजे, आम्ही तयार आहोत. आता वेळ दौडायला नको. कविराज, तुम्ही लगेच भांबावून जाऊ नका. राजन, आम्ही भांबावून नाही गेलो. आम्ही फक्त आपल्याला सावध केलं. आज आमच्यापर्यंत पोहोचला, पण उद्या आम्ही गडावर नसू तेव्हा काय कराल? कुठं धावाल? राजन, कविराज, तुम्हाला एक बाजू जबाबदारीनं सावरून धरायची. आम्ही गडावर नसू तेव्हा विचारणा होईल. त्या विचारणेला शिताफीनं बगल द्यायची. आमचा ठाव ठिकाणा कोणालाही समजता कामा नये. जी राजन. आणि कविराज, आमची चिंता करू नका. आम्ही औरंगजेबाचं मस्तक मारणार हे निश्चित. राणीमाशी गायब, आग्या मोहोळ गायब. ठरलं? ठरलं राजे. उचला भंडारा. दादासाहेब, अहो काय हे दादासाहेब, तिकडे लेकीच्या लग्नाचे विधी सुरू झाले आणि तुमची मसलत चालली आहे. कसली मसलत सुरू आहे? मसलत? हे लग्नाचीच मसलत. अगं बाई, म्हणजे सगळ्या गोष्टी अगदी ठरवून करणार तर? हो तर, ठरवूनच करायला हव्यात. दळलेली हळद इकडे कोणी आणली? अहो, हळद तिकडे हवी आहे कापड पिवळं करण्यासाठी. द्या बरं इकडे हळद आणि चला तुम्ही. हे हळदच घेऊन निघणार होतो, तेवढ्यात आपण आला. बरं, चला लवकर. पुरोहित वाट बघत आहेत. मुहूर्तमेढ रोवायचे आहे. चला.